पुन्हा एकदा बातमी आहे मालवणमधून, कारण मालवणमध्ये निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकून मोठे पैसे पकडून दिलेले होते। याच प्रकरणी निलेश राणे यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। मालवण नगरपंचायतमध्ये काल नगरपालिका क्षेत्रात आमदार निलेश राणे यांनी काही पत्रकारांना घेऊन किंजवडेकरांच्या घरी धाड घातली होती आणि त्या ठिकाणी पैसे देखील सापडलेले होते। यावर थेट बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार निलेश राणे आहेत। तर काल तुम्ही पत्रकारांना घेऊन मीडियाला घेऊन त्यांच्या घरी गेला होता, नेमका घटनाक्रम काय होता? पहिलं मी तुमचं वाक्य दुरुस्त करतो। त्यांचं नाव किंजवडेकर नाहीये, विजय किनवडेकर आहे। सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जिल्ह्यात आले, मला वाटतं 24 किंवा 25 तारखेला आले, मला डाऊट आलाच होता की हे कशासाठी आले। ते काय भाषण वगैरे द्यायला आले नव्हते। हे सगळं वातावरण बिघडावं त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे त्यांनी ती व्यवस्था केली। आल्यानंतर आम्ही त्या दिवसापासून पाठलाग सुरू केला। सगळीकडे आमची यंत्रणा लक्ष ठेवून होती आणि मग पाठलाग करत करत आम्हाला असं दिसलं की ह्या ऍड्रेसवर हा सगळा विषय डायव्हर्ट होतोय किंवा जमा होतोय। आणि फक्त ती एकच बॅग नाहीये साहेब, रोजची जेव्हापासून हे येऊन गेले 50 लाख 1 कोटी असे रोजचे म्हणजे आणायचे, माणसं येणार, त्यांची रक्कम घेऊन जाणार, मग रिफिल होणार, मग दुसरी रक्कम येणार, त्याच रात्री येणार किंवा दुसऱ्या दिवशी। हे रोजचे प्रकार फक्त केनवडेकर साहेबांच्या घरात नाहीये, तर काही चव्हाण साहेबांचे जवळची लोक जी आहेत, जवळपास एक 7-8 लोक आहेत, त्यांच्या घरातून पण असेच प्रकार सुरू आहेत। मी पोलीस यंत्रणेला सांगितलं तुम्ही गस्त वाढवा आणि त्या त्या ठिकाणी तुम्ही यांचा बंदोबस्त करा। आमचं लक्ष आहे, तुमचंही लक्ष असलं पाहिजे, कारण का निवडणूक ही फेअर अँड स्क्वेअर झाली पाहिजे ना, समान प्लॅटफॉर्मवर झाली पाहिजे, इक्वल प्लॅटफॉर्मवर झाली पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। तर तुम्ही तसं आम्हाला करून द्यावं, नाहीतर ही निवडणूक लक्षात घ्या आपण कशी लढवणार, गरीब माणूस कशी लढवणार निवडणूक। मी आताही एका बाईटमध्ये बोललो की अहो समोरचा माणूस म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या समोरच्या पक्षातला माणूस घरदार विकून निवडणुकीत उतरलेला आहे, बायकोचं मंगळसूत्र विकून निवडणुकीत उतरलेला आहे, प्रॉपर्टी जी काय त्याची असेल 1 गुंठे 2 गुंठे, कुठे 2 व्हीलर विकून निवडणुकीला पैसा जमा करतोय। कसे लढणार आणि जिंकणार कसे? लढतील ते पण जिंकणार कसे? गरिबांच्या निवडणुकीमध्ये जर हा सगळा खर्च होत असेल तर मला सांगा गरीब माणसांनी जायचं कुठे? तो निवडणूक लढवणार कशी? ते थांबलं पाहिजे। आता उद्या जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, म्हणजे गरीब माणसांनी उतरूच नाही निवडणुकीमध्ये। मलाही माहिती आहे अजून 4 वर्ष माझ्या आमदारकीला राहिलेली आहेत, पण जर आता नाही थांबलं हे, मी फक्त माझा विचार केला, अरे माझी निवडणूक आहे 4 वर्षानंतर, साहेब वाटेल ते होणार, मग कोणच बोलायचं नाही। अच्छा पुरावा हातात लागला म्हणून बोललो, जर काहीच पुरावा लागला नसता मी कसं बोलणार? हा माझा विषय होता की हे सगळं कुठेतरी प्रकार थांबले पाहिजे। जिल्ह्यामध्ये अशी संस्कृती नव्हती साहेब, 10-10 हजार, 15-15 हजार, 25-25 हजार एकेका मतदाराला। गरिबांनी कशी लढवायची निवडणूक? माझं सोडून द्या हो, मी जिंकीन किंवा हरीन हे लोक ठरवतील, पण जो गरीब माणूस वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढतोय त्यांनी कशी लढवायची? कोण अपक्ष लढतंय त्यांनी कशी लढवावी? म्हणून हे प्रकार थांबवावे, ही सिस्टम थांबवावी, हे कल्चर आपल्या जिल्ह्याचं नाही, आपल्या जिल्ह्यामध्ये चुकीचं कल्चर पसरू नये म्हणून हा माझा प्रयत्न आहे। कालच्या घटनेनंतर रवींद्र चव्हाणांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी असं म्हटलंय की युती झाली नाही म्हणून निलेश राणे अशी वक्तव्य करतायत, किंवा त्या अगोदरचा शिल्पा खोत यांचा जो जात वैद्य प्रमाणपत्राचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला। बघा महायुती तर आम्हाला करायचीच होती, आपण का केली नाही? आपण सगळ्यांनी जर महायुती केली असती, आमचं तेच म्हणणं होतं ना, तुम्ही महायुती का नाही केली? मग सिंधुदुर्गात करायला पाहिजे। राणे साहेब स्वतः बोलले होते की महायुती झाली पाहिजे, आम्ही आग्रही होतो, 21 तारखेपर्यंत आम्ही थांबलो, तरी आपण केली नाही। तुम्ही आम्हाला इन्सल्ट केलं, तुम्ही साधे फोनवर पण आला नाही, मग आम्ही काय समजावं? आणि शिल्पा खोत ह्या ज्या त्यांच्या उमेदवार आहेत
तुम्ही चुकीची आणि बोगस व्हॅलिडिटी देऊ नका. तुम्ही जर खोटं प्रमाणपत्र सादर कराल ओबीसीचं तर बोलायचं नाही. आम्ही कोर्टात पण गेलेलो आहे. तुम्ही कोर्टात उत्तर द्या ना. निलेश राणेला का बोलताय? मी कुठलाही विषय पुराव्याशिवाय बोलत नाही. मी रिट पिटिशन फाईल केलेलं आहे हायकोर्टामध्ये. त्यांची ती नोटीस त्यांना पोहोचलेली आहे काल. आता जे काय आहे, आता ती न्यायप्रविष्ट बाब आहे. त्यांनी न्यायालयात उत्तर द्यावं, की ते सर्टिफिकेट खोटं आहे, खरं आहे आणि खोटं असेल तर ते त्यांना जे काही न्यायालयामधून न्याय मिळेल आम्हाला, तो अपेक्षित आहे. पण हे सगळं मला बोलून काय उपयोग? तुम्ही सगळं खोटं करणार आणि अपेक्षा ठेवणार समोरच्यानी बोलूच नाही. मी त्यातला माणूस नाही. अजून कदाचित त्यांनी मला 100% ओळखलेलं नाही. ते पैशाने मला वाकवू शकत नाही. दमदाटी देऊन वाकवू शकत नाही. कुठल्याही जोरावर मला वाकवू शकत नाही. तर आता ते स्वतः प्रतिक्रिया द्यायला उतरले. देऊन काय दिली? निलेश राणेवर दिली. मी जे आरोप करतोय त्याच्यावर दिली असती तर मला समाधान वाटलं असतं. ते आमचे नेते आहेत, आम्ही आदर करतो त्यांचा. पण हे जिल्ह्यामध्ये जे कल्चर ते आणू पाहतायत ना, ते मी येऊ देणार नाही. ॲट ऑल कॉस्ट. तुम्ही म्हणाला होतात या अगोदर सुद्धा रवींद्र चव्हाणांमुळे युती तुटली. त्यांनी यावर देखील भाष्य केले. त्यांनी म्हणाले आहेत की स्थानिक पातळीवरनं युती झालेली. बघा, लक्षात घ्या. स्थानिक पातळीवर हे जे ह्यांचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते नाही म्हणणार, पदाधिकारी आहेत. हे सगळे रवींद्र चव्हाण साहेबांच्या पगारावर आहेत. त्यांची हिंमत नाही त्यांना काय बोलायची. ते युती तोडणार. अहो, हिंमत जे डोळ्यात डोळे टाकू शकत नाही त्यांच्या, ते सांगणार आहेत युती नको म्हणून. चव्हाण साहेब, आपण काय बोलतोय? कशासाठी? जाऊ दे ना. निवडणूक तुम्हीच मला वेगळी लढवायला सांगितली आणि आता मी जर काही गोष्टी पुराव्यानिशी दाखवतोय तर तुम्हालाच त्रास होतोय. माझं म्हणणं हेच होतं, जसा तुम्ही प्रश्न विचारला, की युती तोडायची हिंमत स्थानिक कुठल्याही पदाधिकाऱ्याला नाही. कारण का मी तिकडेच होतो ना 5 वर्ष बीजेपी मध्ये. मला सगळ्यांचं माहिती आहे ना. हे प्रभाकर सावंत, रणजित देसाई वगैरे वगैरे, चिंदरकर, ही सगळी लोक मला माहिती आहेत ना, त्यांच्या पगारावर आहेत. अहो, ते डोळ्यात डोळे टाकू शकत नाही हो. ते खुर्चीवर बसले तर हे उभे राहणारी लोक. ते सांगणार आहे ना, की तुम्ही युती करू नका साहेब, आणि हे ऐकणार. आम्हाला माहिती आहे यांचा स्वभाव, हे कसे वागवतात पदाधिकाऱ्यांना. ते पेड सर्वंट आहेत त्यांच्या आजूबाजूची लोक. चव्हाण साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टीची दखल घ्यावी, की साहेब मी तुमच्या बरोबरच होतो 5 वर्ष. कोण काय करू शकतं हे मला चांगलं माहिती आहे. म्हणून आपण ही सिस्टम थांबवा. तुम्ही निवडणुकीनंतर कधी मला बोलवा, मी तुम्हाला येऊन भेटीन. मी का हे सगळं केलं, मला कसले कसले पुरावे माझ्या हाती लागले, हे सगळं मी तुम्हाला सांगेन. पण चर्चा तर झाली पाहिजे, ती अगोदर झाली पाहिजे. आता होऊन फायदा नाही. आता निवडणुकीपर्यंत काही नाही. निवडणुकीनंतर जर त्यांनी मला बोलवलं, मी सन्मान्य फडणवीस साहेबांचाही मी वेळ मागणार आहे, की साहेब माझं ह्याच्यात कुठे चुकलं हे तुम्ही मला दाखवा. हे मला विलन बनवतील. अच्छा, फडणवीस साहेबांचं ह्याच्यामध्ये कुठेच रोल नाही. कोणाचाच रोल नाही. स्थानिक मध्ये कोणाचाही रोल नाही. एका व्यक्तीमुळे जर निलेश राणे तुम्ही विलन बनवत असाल भाजप पक्षासमोर, तर मला माझी बाजू तर मांडली पाहिजे आणि मी मांडणार. पण ही गोष्ट खोटी आहे, की स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे ही युती तुटली. ही 100% गोष्ट खोटी आहे. त्यांनी असंही म्हटलं की कालची घटना जी आहे ती काँग्रेसच्या विचारधारेशी संमत असल्यामुळे निलेश राणे तसं बघा, काँग्रेस जेव्हा सत्तेमध्ये होती तेव्हा त्यांच्यावर हे पैशाचेच आरोप व्हायचे ना, की काँग्रेस पैसे वाटते, काँग्रेस सत्तेचा दुरुपयोग करते. मग पैसे कोणाचे पकडले गेले? आणि आम्ही काय सांगतोय, सत्तेचा दुरुपयोग कोण करतोय? मग काँग्रेसवाले तुम्ही जास्त की मी जास्त? हेच करायची ना काँग्रेस. हेच आपण आरोप करायचो ना त्यांच्या विरोधात. आज काँग्रेसवाल्यासारखं कोण वागतंय? चव्हाण साहेब की मी? म्हणून जाऊ दे, मी त्यांचा आदर करतो. मी जास्त काही बोलणार नाही. माझं फक्त जे आहे म्हणणं ते मी निवडणूक आयोगासमोर मांडीन, कोर्टासमोर मांडीन.
आणि ही सिस्टम जी काय चालवली आहे पैसे वाटण्याची ही थांबावी, ह्याच्यासाठी मी प्रयत्न करेन. प्रभाकर सावंतांनी असं म्हटलंय की ज्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना निवडून दिले त्यांच्या घरी जाऊन अशा पद्धतीने ही कारवाई करणं चुकीचं आहे. मला कुडाळ मालवणच्या जनतेने निवडून दिलं. त्याच्यामध्ये खरे जे कार्यकर्ते होते ना, त्यांचे आज पण मी पाया पडतो. त्यांचा आजही मी आदर करतो. प्रभाकर सावंतांनी सांगू नये की मी कसा निवडून आलो ते. मी तुम्हाला प्रभाकर सावंतांची एक गोष्ट सांगतो. प्रभाकर सावंत तिकडे ते ग्रामपंचायतीला उभे होते. ग्रामपंचायतीला सदस्य पदासाठी उभे होते. त्यांना मतं किती मिळाली माहितीये? 14. राष्ट्रीय माणूस आहे तो. राष्ट्राने दखल घ्यावी असे पराक्रम केलेत त्यांनी 14 मतं घेऊन. प्रभाकर सावंत साहेब, आपण मेरिटनी नाही झाला जिल्हाध्यक्ष, कसाला विसरता आपण? का विसरताय? परत परत आम्हाला आठवण करून देऊ नका, द्यायला लावू नका. मी तुमच्या विरोधातच नाही. मी एक व्यक्ती जो या जिल्ह्यामध्ये जे कल्चर आणायला बघतोय ते कल्चर थांबवण्यासाठी मी हे सगळं करतोय. तुमच्या मी विरोधात अजिबात नाही. आजही जीवाभावाची लोक माझी भारतीय जनता पक्षात आहे. आजही मी फडणवीस साहेबांना मानतो. राणे साहेब तर आजही बीजेपी मध्ये आहेत. माझं कुटुंब आहे. मी कशाला ह्या सगळ्या विषयामध्ये जाऊ? मला सांगा तरी. कुठेतरी चुकतंय म्हणून मी बोलतोय, पार्टी म्हणून बोलत नाहीये. जे कोण करतायत ना, मी फक्त त्यांच्यावर बोट ठेवलेलं आहे. आणि प्रभाकर सावंत, तुम्ही माझ्या लफड्यात पडू नका. अजून अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, तुम्ही लफड्यात पडू नका माझ्या. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग. तर निलेश राणेंनी या सगळ्या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.